आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मंडळातर्फे दरवर्षी कोणत्या कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि कोणत्या कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तींना इथे सेवा देण्याची संधी मिळाली आहे. काही मागील वर्षापूर्वीपासून पाहिलं तर मंडळामध्ये अनाथांची माई सिंधुताई सपकाळ, शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील, हो. अपर्णाताई रामतीर्थीकर, हम्म. महाराष्ट्राचे कीर्तनकार वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर असतील, जी. निवृत्ती महाराज देशमुख असतील, हो. त्यानंतर अवधूत गांधी, हो. असे खूप खूप उच्च कोटीचे महाराष्ट्रात गाजलेले असे खूप सारे लोक आपल्या गावातील बोपखेल या ठिकाणी आपल्या मंडळास भेट देण्यासाठी आलेले आहेत. काही वेळेस अशी भेट झाली. हो. एका कार्यक्रमाच्या वेळेस अवधूत गांधींची भेट झाली. हो. तर अवधूत गांधींनी आवर्जून आरतीचं विशेष म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं की त्यांच्या लक्षात राहील, पण त्यांनी आवर्जून आरतीचं आम्हाला महत्त्व सांगितलं किंवा आरतीला ज्यावेळेस त्यांना काय इशारे आले. हो. असंच त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीराजे यांनी मंडळासाठी आरतीसाठी वेळ दिलेला आहे. नेमकं यावर्षी कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले? ह्यावर्षी समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन, त्यानंतरनं महिलांसाठी खास होम मिनिस्टरचा कार्यक्रम, हो. त्यानंतर कुमकुमाभिषेक, महाआरती हो. आणि उदय साटम हो. मुंबईचे सादरकर्ते आहेत. हो. त्यांचा फोक मराठी म्हणून आता जो महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगला आहे, हो. त्यांचा एक आपल्या इथे कार्यक्रम होणार आहे. हो. शिवव्याख्याते सोपन महाराज कनरकर यांचेही व्याख्यान आपण ठेवलेले आहे.